काही जण खोटं प्रमाणपत्र आणतील आणि आम्ही ओबीसी आहोत असं म्हणतील असं सक्षना सलगर यांनी नाव न घेता मनोज जरांगेवर निशाणा साधलाय। खऱ्या ओबीसींनाच आरक्षण मिळालं पाहिजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेमध्ये सक्षना सलगर यांनी वक्तव्य केलेलं आहे। खऱ्या ओबीसींना झेडपी महापालिका मिळाली पाहिजे यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिले। प्रॉब्लेम नाही, तो संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे, त्यांनाही त्यांचं आरक्षण मिळावं। परंतु शोषित वंचित ओबीसी समाजाचं आरक्षण कोणीही घेता कामा नये। यामध्ये 400+ जाती आहेत, बरोबर भाई? 400+ जाती आहेत, त्या 400+ जाती धर्माच्या लोकांना न्याय नाही का मिळायला पाहिजे? उद्या एखाद्या झंडांगीनं मी ओबीसी म्हणून उभा राहायचं इलेक्शनला, गरीब माणसानं काय करायचं हा माझा सवाल आहे। सगळ्यात जास्त या राज्यात आणि देशात ओरिजिनल नोंदी आणि ओरिजिनल ओबीसी जात कोणची असेल तर ती मराठी। 150-200 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत त्या। यांना बाकीच्याला आरक्षण दिलं ना, ते आरक्षण ना मागा सिद्ध करून दिलं ना कसं दिलं, सगळं इंग्रजाचाच दस्तावेज उचलून दिलेला आहे। तरीही आमचं काय पोट दुखत नाही, बाकीच्यांचंही पोट दुखू नये आमच्या लेकराच्या बाबतीत। कारण लेकरं असतात आणि राजकारण असतं। राजकीय स्वार्थापोटी काही बोलायचं आणि गोरगरीब लेकरांची फसवणूक करायची आणि त्यांचे हाल करायचे, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं, त्यांना नोकऱ्यापासून वंचित ठेवायचं, हे जरा बंद करा। आता भोळा बाबडा समाज मग आपण नाही राहिला। माझा मराठा समाज आता हुशार झाला, आम्हाला आमचं सगळं कळतं, आम्ही आमचं बघतो कसं मिळवायचं।